हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आपल्यातल्या बरेच जणींनी संकल्प केलेला आहे स्वतःला बदलायचं आणि काहीतरी नवीन करण्याचं. ते आज आपण यूट्यूबबद्दल बोलूया. आता यूट्यूब आपण बघत असतो. इवन स्वयंपाक करताना नवीन काहीतरी करायचं असलं ते बघतो, काही नवीन हवं असलं की बघतो. आता आपण नुसतं लोकांनी केलेलं बघत बसण्यापेक्षा ॲटलिस्ट आपलं एक काहीतरी त्याला कॉन्ट्रीब्युशन केलं ते किती छान असते. अहो, देवानं आपल्याला प्रत्येकाला काही ना काहीतरी दिलेलं आहे. हो आपल्यातले बरेच जणांना तर अजूनही सापडलं नसेल एखाद वेळेस. त्यामुळे पहिल्यांदा मला काय येते, लोकाला देण्यासारखं काय आहे माझ्याकडे, ह्याचा शोध घ्यायचा. ओके, मी उत्तम स्वयंपाक करते. ओके, नवीन नवीन पदार्थ बनवूया, घालूया. ते एवढं काय रोजचं तुम्ही काय बनवता का? म्हणजे अहो, आपण घरात जेवण बनवतो, प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते, प्रत्येकाच्या हाताची चव वेगळी असते. त्यामुळे तुम्ही असा विचार करू नका. काही जण म्हणतात, हो एवढे यूट्यूबवर कुकिंग चॅनल आहेत, मग माझं कसं चालणार? अहो, किती असले तरी चालतात ना. आपण बघतो की चुलीवर स्वयंपाक करून गरीब घरातल्या बायका सुद्धा दाखवतात आणि किती व्ह्यूज पडतात ते नाही बघा, भरपूर पडतात. म्हणजे त्यांच्याकडनं सुद्धा काहीतरी आपल्याला नवीन ग्रहण करण्यासारखं आहे. लोणची वेगवेगळ्या टाईपची नवीन, तुम्हाला मॉडर्न आत्ताचं सगळं फास्ट फूड येत असलं की तर तुम्ही दाखवा. अहो, किती छान होईल. बाहेरनं विकत घेण्यापेक्षा मुलांना आवडते, घरात करून लोक बघतील. त्यामुळे आधी स्वतःची आवड ही ओळखायची. काय मी कुठला विषय निवडणार? ओके, तुम्हाला गोष्ट सुंदर सांगायला येते तर घ्या. म्हणजे तुम्ही विषय, कंटेंट काय निवडायचा हे आधी नक्की ठरवा आणि त्याचे प्रमाणे मग पुढे जात जावा. आता नवीन चालू करताना काही लोकांना वाटते, हो मॅडम पैसे लागतात का त्याला? बिलकुल पैसे लागत नाही. काही पैशाची गरज नाही. शिक्षण नको, काही असं ठराविक हे पाहिजे तर काही नाही. अहो, कितीतरी आपल्या मोलकरणी सुद्धा किती छानपैकी यूट्यूब हँडल करतात बघा, चालवतात. त्यामुळे फक्त तुमच्याकडे काहीतरी छान कंटेंट पाहिजे, एवढंच पाहिजे. बाकी कशाची गरज नाही. पैशाची गरज नाही. मिनिमम अमुक एवढं शिक्षण पाहिजे असं आहे का? नाही, कशाचंच नाही आहे. तुमच्याकडे नवीन काही कंटेंट आहे आणि तुमच्याकडे साधा फोन, हल्ली फोन प्रत्येकाकडे असतो. त्यामुळे तेवढं असलं की झालं, बाकी कशाची गरज नाही. बरेच जणांना हा प्रश्न असतो, पैसे लागतात का त्याला? अमुक लागते का? शिक्षण लागते का? नाही. आणि आपली आवड आपण दुसऱ्याला काहीतरी त्यातनं द्यायची वृत्ती आपल्याकडे असली का नाही, हे महत्त्वाचं आहे. कितीतरी लोक पैशासाठीच चालू करतात. त्यांना वाटते पैसे मिळवायला पाहिजे का? म्हणजे कितीतरी लोक दाखवतात आपल्याला यूट्यूबचे पैसेत ना केवढं हालं घर बांधलं, गाड्या घेतल्या. हो, खरं आहे, तर नाही म्हणत नाही. पण तिथेपर्यंत पोचायला वेळ लागतो. असा आज चालू केलं उद्याला पैसे मिळतात असं नाही.
काही नियम असतात त्यांचे, ते पण आपण जाणून घ्यायला पाहिजे. काय नियम आहेत? म्हणजे तुमचे 1000 सबस्क्रायबर्स व्हायला पाहिजे आणि 4000 घंटे वॉच टाईम व्हायला पाहिजे. अहो, एखादा आपला व्हिडिओ व्हायरल झाला तरी होते, तसं काही अवघड नाही आहे. काही लोकांचं महिन्यानं होते, काही लोकांचं 2-3 महिन्यानं होते, काही लोकांचं वर्षानं होईल. हां, माझं 3 महिन्यानं झाले. मी रेग्युलर घालायला लागल्यावर 3 महिन्यानं मॉनिटाईज झालं. आता हे व्यवस्थित व्हायला आपण काही स्वतःला पण नियम घालून घ्यायला पाहिजे. आता असं चालते का, आज मी एक व्हिडिओ घातला, मग महिनाभर काही केलं नाही, नंतर 1 महिन्यानं घातला, नाही चालणार तसं. त्यात रेग्युलॅरिटी पाहिजे. रोज घालता ते रोज घाला, नाही तुम्ही 3 दिवसाला एक घालणार, 3 दिवसाला एक घाला, आठवड्याला एक घालणार, ते पण कन्सिस्टन्सी पाहिजे. कन्सिस्टन्सी नसली की नाही होत. आणि काहीही शो ऑफ करायला जाऊ नका, आपलं आहे तसं. आणि आपोआप आपल्याला हळूहळू आपण त्यात ग्रो होत जातो. इन द बिगिनिंग कळत नाही. आता आपल्याला स्वतःचेच व्हिडिओ पहिले काढून आपण बघितले आणि आत्ताचे बघितले की आपल्याला कळते आपल्यात किती चेंजेस झालेले आहेत. का म्हणजे पहिल्यांदा मला म्हणाला तर मला वाटायचं पहिलं, अहो वर्गात शिकवून माहीत आहे मला, कुठेही प्रोग्रामला गेले की तिथे मी 1000 लोकांसमोरही बोलू शकते, पण हे कोणी नाही, नुसतं कॅमेऱ्यासमोर उभं राहून बोलायचं. कोणी आजूबाजूचे बघितलं की त्यांना वाटेल काय बाई, ही बाईला काहीतरी बहुतेक बिघडलेलं आहे असं वाटेल का, असं. तर पहिल्यांदा असं जाणवते. म्हणजे मला तरी हे खूप जाणवलं. का म्हणजे आम्हाला वर्गात लेसन्स घेऊन माहीत होतं, बाहेर कोणी बोलावलं की तिथे जाऊन बोलून नाही, असं नुसतं समोर कॅमेरा लावायचा आणि बोलायचं, असं इमॅजिन करून समोर सगळे आहेत म्हणून. हे पहिल्यांदा जरासं विचित्र वाटलं, पण नंतर सवय होतीये, काही वाटत नाहीये. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आपोआप हे होतात. आणि मेन म्हणजे तुमचे पॅशनचे मागे जावा, कन्सिस्टन्सी ठेवा. फक्त पैशासाठी करू नका. पैसा मिळतो, मिळत नाही असं नाही, पैसा मिळतो, कुठेही जात नाही. पण तो पैसा मिळायला आधी मी म्हटल्यासारखं 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 घंटे वॉच टाईम व्हायला पाहिजे. आता हे कधी कोणाचा महिन्यानं होईल, फुटबॉल खेळाडू त्याचं तरी काही मिनिटातच झालं. इट डिपेंड्स. कोणाचं 2 महिन्यानं, 3 महिन्यानं, कोणाचं वर्षानं होईल, कोणाचं 4 वर्षानं होईल. आता असं झालं की मागचे व्ह्यूज कुठले वाया जातात का, ते वर्षाचं धरतात. आता आजपासून धरला की आजपासून 365 दिवस मागे ते मधले आपला वॉच टाईम म्हणा, हे सगळं बघितलं जाते. बघायला गेलं की अवघड नाहीये, पण तेवढं सोपं पण नाहीये. दोन्ही आहे. म्हणजे तुम्हाला एक पॅशन पाहिजे, आतलं फायर पाहिजे करणार म्हणून, कन्सिस्टन्सी पाहिजे, आणि जे आपल्याला जमते तर आहे तसं दाखवायचं धाडस पाहिजे. कुठलीही गोष्ट आहे तशी. अहो, नुसतं शेवटी शो ऑफ आपण किती दिवस करू शकतो, शक्य नाही. तर त्याच्यापेक्षा आहे तसं नॅचरली आपण बोललो, नॅचरली केलं की सोपं जाते. आणि हे सगळं करताना एक मी म्हणते, ते कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला कोणी निगेटिव्ह कॉमेंट्स करणारे पण असतील म्हणून लगेच सगळं सोडून देऊन चालते का? अहो, कशात आहे हे बघा. आपल्या आजूबाजूला सुद्धा तुमचं कौतुक करणारे असतात, कौतुकाचं कॉमेंट्स पण भरपूर येतात, एकात नेगेटिव्ह कॉमेंट पण येऊ शकते. अशा वेळी आपण काय करायला पाहिजे? अशा वेळी इग्नोर करायचं. हे बघा, आपली 10ची 10 बोटं सारखी नसतात. 10 लोक आपलं कौतुक करतात, एखाद्यानं कोणतर नावं ठेवलं, नेगेटिव्हली बोलला म्हणून काही आपल्याला लागते का? शेवटी माणूस कसं बोलतो, स्वतःच्या स्वभावाप्रमाणे स्वतःकडे आहे तसं बोलतो.
हां, मी माझ्याकडे कसं आहे तसं मी बोलणार. त्यामुळे ते त्यांचे गुण आहेत, त्यांचं काय म्हणेन मी, लाईफस्टाईल आहे. कोणाचे लई कॉमेंट्स करायचं म्हणजे निगेटिव्हली करायचं, कोणाच्यातल्याही चुका शोधायच्या. अहो, प्रत्येकाकडे चांगले गुण कितीतरी आहेत, पण त्यांना ते चांगले गुण दिसत नाही आहेत. हां, फक्त काहीतरी चुकलेला, कमी असलेला एवढ्यात दिसते आणि तर ते काढून दाखवा, अशी त्यांची वृत्ती आहे. अशा लोकांना आपण इग्नोर करायचं. हे तुम्ही मनानं आधीच हे करून घ्या. नाही ते एखादा कोणतरी निगेटिव्ह कॉमेंट लिहिला म्हणजे तुम्हाला लगेच वाईट वाटलं, बाबा नाही मी आता करतच नाही, बंदच करते. नाही, अहो प्रत्येकजण त्यांचे मनाप्रमाणे बोलते, त्यांचे अंडरस्टँडिंग, त्यांचे ह्याच्याप्रमाणे बोलते. आपण आपलं कसं आहे तसं वागायचं. एवढं तुम्ही फॉलो करा, यू विल बी सक्सेसफुल. पुढच्या वेळी पुढचं कुठला तरी टॉपिक घेऊ.